नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, लोकप्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी रवींद्र शेवडे। मंगळवेढ्यामधील मध्यवर्ती ठिकाणी असलेली देवीची प्रतिष्ठापना जय भवानी मंडळ मंगळवेढा ही गेली अनेक वर्ष या ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करतात। गेल्या 60 वर्षापासून या ठिकाणी या देवीचं प्रस्थान या ठिकाणी होत असतं। मी इथले कायदेशीर सल्लागार आहेत हनवाळे साहेब, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे। साहेब, काय सांगाल याबाबत? हे मंडळाचं 97वं वर्ष आहे। ही जी स्थापना मंगळातील एक मुस्लिम समाजाचे एक मित्र आहे, म्हणजे मित्र ग्रुप होता हा, त्यांनी ही स्थापना केली। अहमद मुलानी हे संस्थापक आहे। सुरुवातीचे संस्थापक अध्यक्ष जे होते ते सावंजी यांनी सर्व मित्रमंडळींनी म्हणून ही स्थापना केली। सुरुवातीच्या काळामध्ये हे मॅचेस भरवले जात होते, व्हॉलीबॉल, कबड्डीचे मॅचेस, आणि त्या ठिकाणी ती मूर्ती ठेवून ते मॅचेस होत होते। नंतर इथल्या काही वरिष्ठ लोकांनी किंवा जुन्या लोकांनी सांगितलं की हे जो उत्सव करा, त्यानुसार नंतरनं हा उत्सव सुरू झाला। आज ह्याला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालेलं असून 3 राज्यातून भाविक त्या ठिकाणी येत आहेत। या 9 ते 10 दिवसामध्ये 9 ते 10 लाख लोक इथं येऊन देवीचं दर्शन घेतात आणि पूर्णपणे ह्या देवीला एक दैवत्व निर्माण झालेलं असून आता हे मंडळ जे आहे ते सर्वदा म्हणजे 18 पगड जातीची लोक ह्या मंडळामध्ये आहे आणि एक घरातलं काम असं समजून हे नवरात्राच्या अगोदर 2 महिन्यापासून याचं पूर्णपणे नियोजन हे मंडळातले कार्यकर्ते, मग यामध्ये सर्व समाजाचे आहेत, सर्व समावेशक आहेत आणि एकतेचं प्रतीक असलेले हे मंडळ आहे। त्यामध्ये मुस्लिम आहेत, मराठा समाज आहे, अल्पसंख्याक आहे। त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये जे काही समाजामध्ये चालू असलेली तेढ, याला एक चांगलं उदाहरण की बाबा सर्वांनी एकत्र येऊन आपण गुण्यागोविंदानं राहिलं पाहिजे आणि असे सण उत्सव साजरे केले पाहिजे। यासाठी हे मंडळ सर्वांच्या दृष्टिकोनातून एक म्हणजे हे आहे, काय म्हणायचं त्याला, सिम्बॉल आहे। त्यामुळं मी या मंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता असून संस्थेचे जे आत्ताचे उपाध्यक्ष जे आहेत ते युवराज कुलकर्णी आहेत, इतरही मंडळी आहेत किंवा मुन्ना मुलानी आहे, त्यांचा भाऊ ताजुद्दीन मुलानी, हे सर्व लोक, सावंजी कंपनी आहे, ही सगळी लोक सर्वजण या उत्सवाच्या निमित्ताने कोणते कोणते कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात? सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगलीचं डेकोरेशन आहे। दरवर्षी इथं मंदिर आम्ही हे करतो आणि मंदिर करण्यामागचं कसं आहे की दरवर्षी इथं पूजा भरपूर होते। पूजा असल्यामुळे सांगलीचं गणेशाचं मंदिर आहे, त्या गणेशाच्या मंदिरानं इथं आम्ही ते म्हणजे हे डेकोरेशन तयार केलेलं आहे। जवळपास 50च्या पुढे इथं मंडळ आहेत। प्रत्येक मंडळ छोटे छोटे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते देखावे सादर करून ह्या नवरात्राचा उत्सव पूर्ण आनंदाने साजरा करतात। धन्यवाद। तर हे होते मंडळाचे कायदेशीर सल्लागार हनवाळे साहेब। मंगळवेढ्यातील जय भवानी तरुण मंडळ बाजारपेठ, जुनी बाजारपेठ या ठिकाणी आहे। ते गेली अनेक वर्ष मंडळ या देवीचा उत्सव साजरा करतात। या मंडळाचे अध्यक्ष आहेत कुलकर्णी साहेब, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे। काय सांगाल अध्यक्ष? मंडळाची स्थापना 1971ला झाली। त्यावेळेला 1968 सालाला मूर्ती तयार केली। ही मूर्ती सोलापूरचे मूर्तिकार कैलासवासी मच्छिंद्र यादव यांनी तयार केली। ही मूर्ती 71 सालची मूर्ती आहे। 71 साल तेव्हापासून आत्तापर्यंत हीच मूर्ती आहे। दरवर्षी नवीन बदलत नाही। काय वैशिष्ट्य काय? मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे दिसायला म्हणजे त्या मूर्तिकाराला सुद्धा पुन्हा अशी मूर्ती करायचा प्रयत्न केला, पण त्याला ती जमली नाही।
म्हणजे ह्या मूर्तीचं, ह्या देवीचं हे महात्म्य आहे. महात्म्य आहे. काय म्हणजे नेमकं काय महात्म्य, काय सांगाल? महात्म्य म्हणजे जे मनात जी इच्छा असते देवीपुढे जर बोलले तर ते खरे होत आहे. आणि हा अनुभव आम्हाला सुद्धा मंडळातल्या प्रत्येक सभासदाला आलेला आहे. या 9 दिवसात आमच्या मंडळातले लोक उपवास करतात, पायात चप्पलसुद्धा घालत नाही. या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम काय राबवले जातात या उत्सवाच्या निमित्ताने? या निमित्त 1 मे रोजी पंढरपूर येथील वृद्धाश्रम आहे, तिथं सुद्धा आम्ही एक देणगी देतो 5,000. एक वेळचं जेवण आम्ही या मंडळामार्फत देत असतो. त्या आणखी काही सांस्कृतिक कार्यक्रम काय राबवले? सांस्कृतिक कार्यक्रम काही नाही. तर मंगळवेढ्यातील जय भवानी मंडळ हे जागृत देवस्थान आहे असं अध्यक्षांचं मत आहे. त्यांनी ते 1971 पासूनचा अनुभव त्यांनी कथन केलेला आहे. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची साथ आमची.